In last lecture we have studied crypto analysis and the next point is systematic cryptography or private key encryption. त्यामध्ये आपण दोन टाइप बघितले होते. फर्स्ट होतं स्ट्रीम सिफर, ते आपण स्टडी केलं, and the next point is block cipher or transposition. So we will start this. Block cipher takes a block of plain text bits and generate a block of ciphertext bits generally of the same size. A block cipher is also called because of the method of encrypting one block of data at a time using the same key on each block. It is a more secure than substitution technique. The rearrange of the position of the letter as a control by key. यामध्ये आपण स्ट्रीम सिफर मध्ये काय बघितलं होतं की नॉर्मल जो आपला डेटा आहे त्याला बीट वाईज तुम्ही सबस्टिट्यूशन करता आणि त्यानंतर की अप्लाय करून तुम्ही त्याचं एक्सऑर करून त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन केलं होतं. सो ब्लॉक सिफर मध्ये काय आहे की पर्टिक्युलर तुमचा जो डेटा ब्लॉक प्लेन टेक्स्ट जो दिलेला आहे त्याचे ब्लॉक्समध्ये सेम ब्लॉक्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती की अप्लाय करून त्याचा इन्क्रिप्शन डेटा इन्क्रिप्ट केला जातो. सो एक्झाम्पल बघा, इफ वी वॉन्ट टू इन्क्रिप्ट द प्लेन टेक्स्ट, आपण एक प्लेन टेक्स्ट घेतलाय, ते प्लेन टेक्स्ट कुठला आहे, निलिमा पद्मवार. So using the transposition, then dividing the message Nilima Padmawar into the 4 block of letters and the letters of each block transposition according to key. यामध्ये बघा निलिमा पद्मवार हे आपण नाव प्लेन टेक्स्ट घेतलेलं आहे, त्याच्या 4 वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. 1 2 3 4 हा एक ब्लॉक झाला, 1 2 3 4 हा सेकंड ब्लॉक झाला. सो त्या ब्लॉक वाईज तुम्ही बघा ही डिवायडिंग मेसेज इंटू द 4 ब्लॉक, हे त्यांचे ब्लॉक झालेत अँड हा काय आहे तुमचा ओरिजिनल मेसेज आहे. सो आता आपल्याला त्याच्यावरती इन्क्रिप्शन करायचं आहे. Letter of blocks are transposed according to the key 4213. सो आपल्याला ट्रान्सपोजिशन की यूज करायची आहे, ती की कोणती आहे 4213. तुम्ही ते ह्या लाईन मध्ये बघू शकता 4213. आपला पहिला ब्लॉक कोणता होता ओरिजिनलचा 1 2 3 4, मग त्याच्यावरती ट्रान्सपोजिशन ब्लॉक कोणता आपण वापरतोय 4213. तो सच ॲज द लेटर ॲट फर्स्ट second and fourth, third and fourth position are moved to fourth, second, first and third position respectively. मग यामध्ये काय होणार की तुमचा जो प्लेन टेक्स्टचा डेटा आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ पोझिशनचा, तो ट्रान्सपोजिशन मध्ये काय मूव्ह होणार कुठे, फोर्थ, सेकंड, फर्स्ट अँड थर्ड पोझिशनला. सो त्यानंतर आपण की अप्लाय केल्यानंतर त्याचा सायफर टेक्स्ट कुठला आहे, हा आहे. हा जो क्रिएट झालेला आहे तो तुमचा सिक्रेट मेसेज आहे. त्याच्यावरती तुम्ही की कोणती ट्रान्सपोजिशन की कोणती अप्लाय केली आहे 4213. सो दिस इज अ सायफर टेक्स्ट अँड हा तुमचा काय आहे प्लेन टेक्स्ट आहे. मग हा जर तुम्ही टेक्स्ट कुठल्याही सेंडर रिसिव्हरला जर सेंड कराल त्यावेळी सपोज जर इंट्रोडर आला किंवा अटॅकर आला तर अटॅकरला जर हा मेसेज मिळाला तर तो फाइंड आउट करू शकतो का की एक्झॅक्टली मेसेज काय आहे, नाही, कारण त्याला की माहीत असणं जास्त गरजेचं आहे आणि आपली ट्रान्सपोजिशनची की कोणती आहे 4213. मग जेव्हा हा तुमचा जो सायफर टेक्स्ट आहे तो रिसिव्हरकडे गेल्यानंतर रिसिव्हर काय करणार की त्याच्यामध्ये ही जी की आहे ती अप्लाय करणार अँड हे सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी असल्यामुळे काय सिमेट्रिक मध्ये काय असतं की एकच की म्हणजे ज्याने तुम्ही इन्क्रिप्ट करता त्याच कीने तुम्ही डेटा डिक्रिप्ट करायचा असतो. सो रिसिव्हरला ती की माहीत असणार, सो रिसिव्हर ती की अप्लाय करून हा जो सायफर टेक्स्ट आहे त्याचं पुन्हा कन्व्हर्शन करून प्लेन टेक्स्ट मध्ये मिळवू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे ब्लॉक सिफर वर्कआउट करतं. ब्लॉक सिफरला ट्रान्सपोजिशन सुद्धा म्हणतात. So the next point is substitution techniques. This is a method of encrypting by which unit of plain text are replaced with the ciphertext according to the fixed system. Substitution techniques काय आहे की आपला जो प्लेन टेक्स्ट आहे सेंडरला सेंड करायचा, रिसिव्हरकडे सेंड करायचा, तो जो प्लेन टेक्स्ट आहे तो सायफर टेक्स्ट मध्ये रिप्लेस करण्याच्या कंडिशनला किंवा टेक्निक्सला काय बोलतात, सबस्टिट्यूशन टेक्निक्स बोलतात. सो मग सबस्टिट्यूशन टेक्निक मध्ये 6 वेगवेगळ्या टेक्निक्स दिलेल्या आहेत. सीझर सिफर सबस्टिट्यूशन, मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन, प्लेफेअर सिफर, हिल सिफर, वन टाइम पॅड, असे जे वेगवेगळे सबस्टिट्यूशनचे टेक्निक्स दिलेले आहेत. सो आपण 1 by 1 टेक्निक स्टडी करणार आहोत. सो द फर्स्ट इज सीझर सिफर सबस्टिट्यूशन. यामध्ये बघा दिस मेथड इज नेम्ड बाय द इन्व्हेंटर जुलियस सिफर.
each alphabet in a plain text are replaced by a certain number of places down the alphabets. This type of substitution is represented by mathematical equation involved in modular arithmetic. हे काय आहे, सीझर सिफर काय, ज्युलियस सीझर नावाचा जो इन्व्हेंटर होता त्याच्या नावावरून हे सबस्टिट्यूशन मेथड केलेली आहे. ती कशावरती स्पेसिफाय असते की मॅथमॅटिकल एक इक्वेशन आहे त्याच्यावरती ती डिपेंड आहे. तर सो इक्वेशन इज व्हॉट, सी इज इक्वल टू पी प्लस एक्स मोड्युलो 26. 26 मीन्स व्हॉट, नंबर ऑफ लेटर्स. आपले जे नंबर ऑफ लेटर्स आहेत ते कोणते अल्फाबेट्स आहे 26 आहे त्याचा काउंट. सो इट्स मोड्युलो 26. मग यामध्ये बघा सी तुम्ही काय म्हणू शकता, सी इज अ सायफर टेक्स्ट, पी इज न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द प्लेन टेक्स्ट. म्हणजे पी म्हणजे काय आहे, तुमचं प्लेन टेक्स्ट आहे. एक्स मीन्स व्हॉट, की जी की तुम्ही अप्लाय करणार आहात, तुमचं जो प्लेन टेक्स्ट आहे त्याला सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ती की म्हणजे काय असणार आहे, तुमची एक्सची व्हॅल्यू असणार आहे. अँड मॉड्युलो 26. 26 मीन्स व्हॉट, द टोटल नंबर ऑफ अल्फाबेट नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. इथे बघा मी ABCD कॅपिटल मध्ये लिहिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालती स्मॉल अल्फाबेट्स लिहिलेले आहेत, बट ते रॅन्डम कोणत्याही नंबरने आहेत. सो हे काय आहे, आपण कन्व्हर्जन केलेलं आहे प्लेन जे तुमचे अल्फाबेट्स आहे त्याचं सायफर टेक्स्ट मध्ये. सो आपण आता पुढे बघूया. यामध्ये बघा अज्युम करायचं आहे स्टार्टिंग मार्क्स विथ 0. यामध्ये ABCD ला स्टार्टिंग मार्क्स विथ 0 करायचं आहे. मग इथे काय, प्रत्येक अल्फाबेटला मी इथे नंबर दिलाय इकडे 1 2 3 4 अप टू सो ऑन. इथे झेड पर्यंत कोणता नंबर येणार, 25. 26 अल्फाबेट असले तरी आपण स्टार्टिंग कुठून केलंय, 0 पासून. सो लास्ट नंबर इज 25. अशा प्रकारे हे नंबरिंग करून झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय की जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो फॉर्म्युला काय आहे, सी म्हणजे काय आपलं सायफर टेक्स्ट आहे, इज इक्वल टू इनक्रिप्ट करायचं आहे एक्स इंटू एक्स कॉलम कॉमा पी. सो पी इज व्हॉट, प्लेन टेक्स्ट अँड एक्स इज की. सो हा जो त्यानंतर पुढचं काय आहे, पी प्लस एक्स मोड्युलो 26. हे काय आहे, एक्सपांड केलेला फॉर्म्युला आहे. जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो यूज करून तुम्हाला पुढचं सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो द एक्स ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करूया 3. ठीक आहे. आपण 3 कन्सिडर केल्यानंतर आता आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो आपण पहिला कन्सिडर करूया लेटर ए कन्सिडर केल्यानंतर एच्या आपण मार्किंग केल्यानंतर एचा पहिला मार्क नंबर काय आहे, म्हणजे ए ची पी व्हॅल्यू काय, प्लेन टेक्स्टची व्हॅल्यू घ्यायची, प्लेन टेक्स्ट नाही घ्यायचा आहे. सो काय घ्यायची, त्याची व्हॅल्यू घ्यायची, ती आपण जी असाइन केली, जो नंबर त्याला असाइन केलाय तो. मग ए ची व्हॅल्यू कोणती आहे, 0 आहे. सो 0 प्लस 3 ही काय आहे, तुमची इन्क्रिप्शन की आहे 3 मॉड्यूल 26. मॉड्यूल 26 इज इक्वल टू 3. मग काय, आता आपल्याला चेक करायचं आहे की 3 जर आपला मॉड्यूल एचा आन्सर काय आलाय 3. मग आपण अल्फाबेट्सला सगळ्या अल्फाबेटला नंबरिंग केलेलं आहे. सो 3 नंबर आलेला अल्फाबेट कुठचा आहे, 3 नंबर आलेला आहे डी. येस, डी. सो डी आपण ए ला असाइन केलाय. एवढ्यापर्यंत समजलंय काय. डी ला आपण डी ला असाइन केलंय, तो आपण कळण्यासाठी म्हणून काय केलंय मी स्मॉल लेटर मध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला समजलंय की बघा, ए इज इक्वल टू 0 म्हणजे आपण सबस्टिट्यूट केलेली व्हॅल्यू ची 0 स्टार्टिंग विथ 0. सो 0 प्लस 3 आपली की आहे मॉड्यूल 26. त्याचा आन्सर काय आलाय 3. मग आपण जे नंबरिंग केलेले आहेत लेटर्सला त्यामध्ये 3 हा नंबरला कोणतं लेटर आहे, इथे कॅपिटल्स मध्ये डी आहे. सो आपण ए ला इनक्रिप्ट डेटा कुठला आहे त्याचा डी. मग हा ए चा 3 हा काय आहे, सायफर टेक्स्ट आहे. सो तो डी ने असाइन केलाय. मग आता तुम्ही जेव्हा एखादा मेसेज किंवा एखादा वर्ड जेव्हा टाईप करायला जाणार सायफर टेक्स्ट मध्ये, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ए मिळेल तो ए कशाने रिप्लेस करणार, तुम्ही डी ने रिप्लेस करणार. आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. सपोज इथे आम्ही कन्सिडर करते बी. बी इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. सो 1 प्लस की आपली आहे 3, ती चेंज नाही होणार, मॉड्यूल 26. तर आन्सर काय तर त्याचं 4. सो आता आपण इथे चेक करायचं 4 कशाची व्हॅल्यू आहे, 4 इज ई ची व्हॅल्यू आहे. सो
बी ला आपण काय साइन करणार ई. मग इथे पण काय होणार, आपण पुढे जेव्हा एखादं वर्ड किंवा डेटा जेव्हा इन्क्रिप्ट करायला जाणार सायफर टेक्स्टमध्ये, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी तुमचं ए किंवा बी असेल ते जे लेटर्स आहेत ते कशाने रिप्लेस होणार, डी एन ई ने रिप्लेस होणार. फॉर आपण एक्झाम्पल घेऊया त्याच्यासाठी. हे बघा, हा प्लेन टेक्स्ट आहे तुमचा. इंजिनिअरिंग हा वर्ड आहे, INGINEERING. सो हे जे लेटर्स आहेत ते मी कॅपिटलमध्ये लिहिले आहेत आणि ते त्याचं कन्व्हर्जन करून आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करून त्याचं कन्व्हर्जन करून सायफर टेक्स्टमध्ये आपण हे त्याला कन्वर्ट केलं. तुम्ही चेक करू शकता. इथे बघा, E इज इक्वल टू आय आहे, सॉरी E इज इक्वल टू H आहे अँड N इज इक्वल टू Q. अशा प्रकारे हा जो तुमचा काय आहे, हा सायफर टेक्स्ट आहे आणि हा जो डेटा आहे तो तुम्ही रिसिव्हर एंडला सेंड करणार. सो रिसिव्हरकडे हा जो डेटा गेला, ही रिसिव्हर काय करणार, हा तुमचा असणार काय आहे, सायफर टेक्स्ट आहे. मग रिसिव्हरला तो नोंद झाला पाहिजे ना की ऍक्च्युली डेटा काय पाठवलाय सेंडरने. सो मग सेंडर काय करणार, रिसिव्हर काय करणार, जो डेटा इन्क्रिप्ट केलेला आहे तो डिक्रिप्ट करणार, म्हणजे त्याचं सायफर टेक्स्टचं प्लेन टेक्स्टमध्ये पूर्ण कन्व्हर्जन करणार. सो त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे P इज इक्वल टू D इंटू X, C. मीन्स वॉट, P म्हणजे तुमचं प्लेन टेक्स्ट झालं, D म्हणजे डिक्रिप्शन करायचं, X म्हणजे तुमची की झाली अँड C म्हणजे तुमचा सायफर टेक्स्ट झाला. सो द एक्सपांडेड फॉर्म्युला त्याचा असा येणार, P इज इक्वल टू C मायनस X मॉड्यूल 26. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय केलंय, C तुमची काय आहे, सायफर टेक्स्ट आहे, X तुमची की आहे अँड मॉड्यूल 26. सो आता आपण कन्सिडर करूया, तुमचा प्लेन टेक्स्ट घ्यायचा आहे, हेच घेऊया, सॉरी E घेऊया. E म्हणजे त्याचा सायफर टेक्स्ट तुम्ही घेणार H. सो H ची पोझिशन काय आहे, H ची पोझिशन तुमची इथे असणार 5, 6, 7 आहे. S ची पोझिशन 7 मायनस 3 मॉड्यूल 26. ठीक आहे. So answer is what, 7 minus 3 is 4 module 26 is equal to 4. So 4 कशाचा आन्सर आहे, 4 is equal to H, नाही सॉरी 4 is equal to E. म्हणजे आता आपल्याला डिक्रिप्ट करायचं आहे. सो जो डेटा असणार आहे तो आपला ओरिजिनल फॉर्म मधला डेटा घ्यायचा आहे. सो आता आपला आन्सर काय आलाय, 7 मायनस 3 मॉड्यूल 26 चा आन्सर आलाय 4. मग 4 हे अल्फाबेट मध्ये न्यूमरिकल कुठचं आहे, ई आहे. मग तुमचं पहिलं लेटर काय आहे, ई आहे. सो तुमचा प्लेन टेक्स्ट काय आलाय, ई आलाय. अशा प्रकारे 1 बाय 1 जे लेटर्स दिलेले आहेत तशा प्रकारे जो रिसिव्हर आहे तो डेटा डिक्रिप्ट करून तुमचा जो ओरिजिनल प्लेन टेक्स्ट आहे तो मिळवणार आणि अशा प्रकारे हे वर्कआउट होतं. सो दिस इज अन व्हेरी सिम्पलेस्ट मेथड ऑफ इन्क्रिप्शन. ह्याच्यामुळे काय होतं, ही सिम्पलेस्ट मेथड असल्यामुळे की अटॅकरला नॉर्मली त्याच्यावरती वर्कआउट करणं इझी होऊन जातं. त्या काय वेगवेगळं फक्त जरासं डोकं लावावं लागेल त्याला की कोणती की आहे ती फाइंड आउट करण्यासाठी. पण सपोज जर त्याला की समजली तर इझिली तो जो डेटा इन्क्रिप्ट डेटा आहे तो डिक्रिप्ट करू शकतो आणि तुमचा मेसेज रीड करू शकतो. सो हा एक ड्रॉबॅक झाला सीजर सिपर सबस्टिट्यूशन. Okay, so the next point is monoalphabetic substitution. A substitution cipher is a technique where every alphabet is substituted with another alphabet. Substitution cipher is a monoalphanumeric substitution technique where mono means one, that is, it represents one-to-one relationship where one alphabet is substituted with another one alphabet. The letter R are substituted in a cyclic manner such as last alphabet Z as followed by A, then the number of N is called as encryption key. यामध्ये काय सांगितलेलं आहे, मोनो म्हणजे व्हॉट, वन टू वन रिलेशन असते. आपला जो लेटर आहे ते एक लेटर आहे ते दुसऱ्या लेटरने रिप्लेस करण्याच्या कंडिशनला काय बोलतात, मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन. यामध्ये तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की कशा प्रकारे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. म्हणजे इथे बघा M N ने कन्वर्ट झाला, L O ने कन्वर्ट झाला,
जे पी ने कन्वर्ट झाला, आय क्यू ने कन्वर्ट झाला, अशा प्रकारे कन्वर्जन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जो आपला टेक्स्ट आहे त्याच्यावरती ते लेटर्स अप्लाय करून त्याचा सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्जन केलं जातं. आणि यामध्ये काय आहे की एन इज काय की असते. त्या एन म्हणजे काय, सपोज तुम्ही वनच्या डिफरन्सने जर तुमचं सबस्टिट्यूशन केलं असेल तर ती की झाली. 2 लेटरच्या सबस्टिट्यूशनने केलं असेल तर ती दुसरी की झाली, म्हणजे 2 ही तुमची की झाली. सो रिसिव्हर ती की अप्लाय करून डेटा इनक्रिप्ट करणार आणि सेंडर ती की यूज करून डेटा इनक्रिप्ट करणार आणि रिसिव्हर ती सेम की यूज करून डेटा जो काय आहे तो डिक्रिप्ट करणार. अशा प्रकारे मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन मध्ये वर्किंग होतं. आपण एक्झाम्पल बघूया. यामध्ये एक्झाम्पल घेतलंय आपण. प्लेन टेक्स्ट आहे आपला निलिमा. सो त्याचं सायफर टेक्स्ट मध्ये कन्व्हर्जन काय केलंय आपण, MWWPRNZ. सो हा जो सायफर टेक्स्ट आहे तो तुमचा नॉर्मल रिसिव्हरकडे पाठवला जाणार आणि त्यानंतर तो काय करणार, त्याची की काय असणार, एन काय आहे आपला 1 आहे, कारण 1 to 1 आपण केलेला आहे. सो त्याचा एन आहे 1. सो तो रिसिव्हरला माहित असणार. रिसिव्हर ती की यूज करून त्यांचं जो सायफर टेक्स्ट आहे त्याचं प्लेन टेक्स्ट मध्ये कन्व्हर्जन करणार आणि तो जो प्लेन टेक्स्ट आहे तो रीड करणार. अशा प्रकारे काय आहे की मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन मध्ये वर्किंग होतं. अशा प्रकारे आज आपण 2 टेक्निक्स शिकलोय सबस्टिट्यूशनच्या. एक होती सीजर सिफर सबस्टिट्यूशन अँड सेकंड इज मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर आपण पुढे जे टेक्निक्स आहेत ते शिकणार आहोत 1 by 1. सो काही प्रॉब्लेम असेल, एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.